दिस इज न्यूझीलंड नॉट इंडिया, म्हणजे हा न्यूझीलंड आहे, भारत नाही, अशा पद्धतीचं एक पोस्टर हातात घेऊन शीख समुदायानं जी एक रॅली काढलेली, जी नगर कीर्तनाची रॅली होती, या रॅलीला विरोध करत काही ख्रिश्चन धर्मीय तिथं आले आणि त्यांनी त्यांच्या विरोधात एक अग्रेसिव्ह असं आंदोलन केलं, हक्का डान्स केला. ही घटना न्यूझीलंडमधल्या साऊथ ऑकलंडमध्ये घडली. या ठिकाणी ज्या पद्धतीने या ख्रिश्चन धर्मीयांनी या शीख धर्मीय लोकांना टार्गेट करायचा किंवा त्यांना भीती घालायचा प्रयत्न केला, याच्याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियामध्ये, इंस्टाग्रामवर, इतर ठिकाणी बघितले असतील. पण न्यूझीलंड सारख्या देशात, ज्या देशामध्ये 50% जास्त लोक कोणताही एक धर्म मानत नाहीत, अशा देशात अशा गोष्टी का होत आहेत? तिथं या गोष्टी होण्यामागं कुठल्या शक्ती कारणीभूत आहेत? आणि मागच्या जवळजवळ 50-100 वर्षांमध्ये आपण न्यूझीलंडमध्ये अशी कोणतीही गोष्ट ऐकली नव्हती. मग अचानक या सगळ्या गोष्टी न्यूझीलंडमध्ये का चालू झाल्या आणि भारताविरोधात, विशेषतः शीख समुदायाविरोधात हा द्वेष का केला जातोय? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. न्यूझीलंड हा एक अतिशय विकसित असा देश आहे. न्यूझीलंड कुठं आहे तुम्हाला नकाशात माहिती आहे, ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे पूर्वेला न्यूझीलंड हा देश आहे. आता न्यूझीलंड या देशामध्ये भारतीयांची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ 3 लाख आहे. न्यूझीलंडची एकूण लोकसंख्या 53 लाख आहे. आणि या न्यूझीलंडमध्ये भारतीयांची ठीकठाक लोकसंख्या असली तरी भारतीयांनी कधीही आपल्या या ताकदीचं प्रदर्शन कधीही तिथं केलं नाही. आणि भारतीय न्यूझीलंडमध्ये जवळजवळ 1800च्या शतकाच्या शेवटी पोचायला लागले. त्यानंतर मागच्या जवळजवळ 125 ते 150 वर्षांपासून भारतीय न्यूझीलंडमध्ये राहतात. मग त्यामध्ये भारतातले सर्व धर्म राहतात. भारतातले जसे हिंदू आहेत, तसे शीख आहेत, जैन आहेत, सर्व धर्मीय लोक न्यूझीलंडमध्ये राहतात आणि त्यांनी तिथं चांगल्या चांगल्या जागा देखील आता बळकावलेल्या आहेत. पण न्यूझीलंडमध्ये भारतीयांची दुसरी लाट निर्माण झाली ती 1990च्या दशकानंतर. 1990 नंतर भारतातले अनेक सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे IT प्रोफेशनल्स आणि इतर अनेक क्षेत्रातले जे स्किल्ड लेबर होते, जसे ते H1B व्हिसानं अमेरिकेमध्ये गेले, तसेच काही लोक न्यूझीलंडमध्ये देखील गेले आणि न्यूझीलंडचा विकास करण्यामध्ये त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यामुळं ते तिथले न्यूझीलंडचे नागरिक झालेले आहेत आणि त्यांनी न्यूझीलंडला आपलं सर्वस्व दिलेलं आहे. तरी देखील न्यूझीलंडमध्ये अशा प्रकारे भारतीयांना सध्या हिंसेला तोंड द्यावं लागते. न्यूझीलंडमध्ये शिखांची लोकसंख्या देखील 50,000पेक्षा जास्त आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये या सगळ्या गोष्टी व्हायला सुरू झाल्या या मागच्या काही वर्षांपासून. कारण न्यूझीलंडच्या लोकसंख्येमध्ये एकूण 50%पेक्षा जास्त लोक कोणताही धर्म मानत नाहीत. तरी मग न्यूझीलंडमध्ये सर्वात मोठा रिलिजियस ग्रुप म्हणजे धार्मिक ग्रुप कुठला आहे, तर तो आहे ख्रिश्चन. कारण मोठ्या प्रमाणावर जे ब्रिटनमधून आलेले लोक होते त्यांनीच हा न्यूझीलंड बेट आपल्या ताब्यात घेतलेलं होतं आणि तिथं त्यांची आपली लोकसंख्या केली होती. न्यूझीलंडचे मूळचे लोक होते मावरी समाज. या मावरी समाजातल्या लोकांना त्यांनी कन्वर्ट केलं, त्यांच्या हत्या केल्या, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या अॅट्रॉसिटीज म्हणजे सर्व प्रकारचे अत्याचार करून त्यांना एकतर मारून टाकलं किंवा ख्रिश्चन धर्मीय बनवलं. त्यामुळं न्यूझीलंडमध्ये मोठा धार्मिक ग्रुप आहे ख्रिश्चनांचा आणि या ख्रिश्चनांनाच आता अडचण होते आहे ती भारतीयांची. म्हणून ते भारतीयांना एक प्रकारे मेसेज द्यायचा प्रयत्न करतायत की हा न्यूझीलंड आहे, भारत नाही. न्यूझीलंडचे सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत ते आहेत ख्रिस्तोफर लक्झन. या ख्रिस्तोफर लक्झन हे राईट विंगर आहेत. म्हणजे देशभरात, जगभरात आता जशा प्रकारची एक लाट उठलेली आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी असोत किंवा मेलोनी असोत इटलीमध्ये किंवा डोनाल्ड ट्रम्प असोत अमेरिकेत, हे सगळे उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. ज्यांना वाटतं की आपल्या देशावरती मूळ निवासी लोकांचा, आपल्या मूळ नागरिकांचा हक्क आहे वगैरे वगैरे. त्या प्रकारचेच हे ख्रिस्तोफर लक्झन आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्यामुळे तिथल्या या काही लोकांना आता थोडं बळ प्राप्त झाले. त्यामध्येच एक व्यक्ती आहे ब्रायन तमाकी. आता ब्रायन तमाकी हा एक पाद्री आहे, जो एक ख्रिश्चन धर्मीय पाद्री आहे. पण ब्रायन तमाकी इतर पाद्र्यांच्या प्रमाणे फक्त धार्मिक वचनं सांगत नाही, तर तो राजकीय भाष्य करतो, राजकीय हिंसेची भाषा बोलतो, सर्व धर्मियांना इंटिमिडेट करतो, म्हणजे भीती घालायचं काम करतो. या ब्रायन तमाकीच्या नेतृत्वाखालीच या डेस्टिनी चर्चनं या शिखांचं नगर कीर्तन अडवायचा प्रयत्न 20 डिसेंबरला साऊथ ऑकलंडमध्ये केला. साऊथ ऑकलंडमध्ये जेव्हा शीख आणि हे ख्रिश्चन समुदाय एकमेकांच्या समोर आले, त्यानंतर शिखांनी पूर्णपणे आपलं नगर कीर्तन थांबवलं, आपली पदयात्रा थांबवली आणि त्यांनी फक्त शांत राहून जे काही समोर चाललंय ते पाहण्याचं काम केलं. कारण तिथं अग्रेशन दाखवलं असतं तर तिथं एखादी दंगल निर्माण झाली असती. तिथं पोलीसही आले. पोलिसांनी दोघांच्यामध्ये कोणताही वाद होणार नाही किंवा मारामारी होणार नाही याची खात्री केली. पण तरी देखील शिखांनी अतिशय शांतता ठेवली आणि तरीही शिखांनी इथं शांतता बाळगली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न होणार नाही, निर्माण होणार नाही याची खात्री केली. पण तरीही समोर जे लोक होते, जे ख्रिश्चन समुदायाचे होते, ते हाका नृत्य करत होते. हाका नृत्य मागच्या काही वर्षांपासून तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये त्याचे काही व्हिडिओ येतात.
न्यूझीलंडमधले काही मावरी समाजाचे जे मूळ लोक आहेत ते अशा पद्धतीचं हाका नृत्य करतात, ज्यामध्ये थोडंसं अग्रेशन असतं, ज्यामध्ये एकी दिसते, सगळे लोक एका वेळी एकसारखा डान्स करतात, ज्यामध्ये काय दिसतं तर या सामाजिक गटाचा आपला जो अधिकार आहे तो मागण्यासाठी हे लोक ते प्रयत्न करत असतात. पण इथं जे ख्रिश्चन लोक खरं तर जे मूळचे न्यूझीलंडचे नाहीत, त्या ख्रिश्चन लोकांनी या मावरी लोकांना मारून त्यांच्याकडून त्यांचा धर्म बदल करून घेतला आणि त्यांच्यावरती अत्याचार केले. त्यांच्याकडूनच त्यांचा हाका नृत्य हा प्रकार घेतला आणि त्या हाका नृत्याचा वापर इतर धर्मियांना भीती घालण्यासाठी ते करतायत. खरं तर या गोष्टीला न्यूझीलंडमधल्या इतर पक्षांनी किंवा न्यूझीलंडमधल्या काही नेत्यांनी देखील विरोध दर्शवला. त्यांनी असं म्हटलंय की हाका नृत्य हा मुळात कोणाला तरी भीती घालण्यासाठी किंवा मावरी समाजाचं जे नृत्य आहे ते काढून घेऊन ख्रिश्चन धर्मियांनी करण्यासाठी नाहीच आहे. ते करण्यासाठी ज्या काही नियम अटी आहेत त्या न पाळता फक्त कुठल्याही तरी धर्माला भीती घालण्यासाठी याचा वापर केला जातोय. मग इथं प्रश्न निर्माण होतो की शीख समुदायालाच का टार्गेट केलं गेलं? कारण शीख समुदाय हा सहजपणे चटकन ओळखता येतो. त्यांचं एखादं रॅली किंवा त्यांची एखादी पदयात्रा असेल तर त्याला थांबवणं सोपं आहे आणि त्याच्यामध्ये सहज ओळखता आल्यामुळं त्यांच्या अगेन्स्ट एखादी ॲक्शन घेणं देखील चटकन पॉसिबल होऊन बसतं. इतर धर्मीय लोक हे तिथल्या समाज जीवनात इतक्या सहजपणे मिसळलेले आहेत की त्यांचं वेगळेपण हिंदू आहे की ख्रिश्चन आहे हे सहजपणे सांगता येत नाही. त्या मानानं या गोष्टी न्यूझीलंडमध्ये अवघड आहेत, म्हणून शिखांना टार्गेट केलं. शिखांना खलिस्तानी म्हणण्याचा प्रयत्न देखील या ब्रायन तमाकीने केला, कारण त्याला या लोकांना खलिस्तानी असं ठरवून एक प्रकारे भारतीयांची देखील त्यांना सहानुभूती मिळू नये असा प्रयत्न या तमाकीचा होता. न्यूझीलंडमधल्या मूळच्या भारतीय असणाऱ्या प्रियांका राधाकृष्णन यांनी या घटनेचा निषेध केलाय. अशा पद्धतीच्या घटना न्यूझीलंडमध्ये होत नाहीत, होऊ नयेत असं त्यांनी म्हटलंय. याशिवाय न्यूझीलंडमध्ये आणखी काही पक्ष असतील. भारतातले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील भारत सरकारला विनंती केली की या प्रश्नाला न्यूझीलंडच्या जे कोणी महत्त्वाचे व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत नेऊन तिथं वाचा फोडावी. शिखांच्यावरती हा जो अन्याय होतोय तो थांबवला जावा. हा प्रश्न आता इंटरनॅशनल स्टेजवरती जाईल. पण एकीकडं हे सगळं घडत असताना प्रश्न असाही पडतो, काल 2 दिवसापूर्वीच आपण बातमी बघितली होती की भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होते. दोघांच्या मध्ये व्यापारामध्ये जे टॅरिफ्स आहेत ते बॅरियर काढले जात आहेत. या सगळ्या गोष्टी एकीकडे होत असताना दुसरीकडे अशा पद्धतीचा द्वेष भारतीयांच्याबद्दल न्यूझीलंडमध्ये वाढताना दिसतोय. मग इथं भारताची फॉरेन पॉलिसी काही कमी पडते का? की भारतीय लोकांनी न्यूझीलंडच्या भूमीवरती जाऊन काही अशा गोष्टी केल्या ज्यामुळे न्यूझीलंडच्या मूल निवासी लोकांना त्याचा त्रास झाला. पण असं काही होत नसताना या जर गोष्टी होत असतील तर भारत सरकारनं देखील हा प्रश्न हातात घेतला पाहिजे आणि याला वाचा फोडण्याचा आणि याच्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.